ठाणे शहरात बुधवारी सकाळी पुन्हा पावसानं हजेरी लावली। अचानक सुरू झालेल्या या पावसानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी वृक्षाच्या फांद्या कोसळल्या। पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली। तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली होती। जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं, तर ठाणे कल्याण भागातील अनेक भागात वृक्ष कोसळले। त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा पाऊस पडला। सकाळी 11 वाजल्यापासून वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले। अनेक ठिकाणी वृक्षाच्या फांद्यांची पडझड झाली। शहरातील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली, तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला। ठाण्यातील घोडबंदर मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडीस सुरुवात झाली होती। त्यामुळे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला। महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ता दुरुस्तीची कामं सुरू आहेत, परंतु पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले।